नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आता क्वेश्चन काय आहे, स्टेट अँड एक्सप्लेन एम्पियर्स सर्किटल लॉ. तर पहिलं आपल्याला याच्यामध्ये याचं काय शिकलं पाहिजे, तर स्टेटमेंट शिकलं पाहिजे. हे जे स्टेटमेंट आहे ते मी मॅथमॅटिकल वेनी मांडेल आणि मग आपण नंतर वर्डमध्ये एक्सप्लेन करूया. चला तर बघा काय मांडलं जातं स्टेटमेंट हे, तर लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड along any closed path in a free space is always equals to absolute permeability times current bounded by area of that closed path. Area of closed path. बरोबर. आता याच्यामध्ये इथं येतो डॉट प्रोडक्ट आणि इथं मी म्हटलं पाहिजे बी बार आणि डीएल बार. हे झालं टोटल स्टेटमेंट कुणाचं, तर एम्पियर सर्किटल लॉचं. हे लिहिलं कसं जातं बघा, तर म्हटलं जातं लाईन इंटिग्रल ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड अलॉंग एनी क्लोज पाथ. या इंटिग्रेशन वरती सर्कल केलंय म्हणजे क्लोज पाथ केलंय. कोण क्लोज होत आहे, तर ज्याचं इंटिग्रल घेतलं जातंय तो क्लोज होतोय. मग इंटिग्रल कुणाचं आहे, तर लेंथचं आहे. लेंथ क्लोज होणं म्हणजे क्लोज पाथ असणं. येस, परत एकदा बघा काय म्हटलं जातं, लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड अलॉंग एनी क्लोज पाथ इन अ फ्री स्पेस इज ऑलवेज इक्वल्स टू absolute permeability times current bounded by area of the closed path. म्हणजे क्लोज पाथचा जो एरिया आहे त्या एरियानी बाउंड केलेला करंट. येस, याला आणखी असं म्हटलं जातं करंट एनक्लोज बाय दॅट क्लोज पाथ. येस, करंट काय एनक्लोज बाय दॅट क्लोज पाथ. येस, स्टेटमेंट सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता याचं एक्सप्लेनेशन मांडायचं आपल्याला. मग एक्सप्लेनेशन मध्ये काय म्हणायचंय, लेट मी असं म्हणेल इथे काही मी करंट्स दाखवेल. याच्यामध्ये आपण असं लक्षात ठेवा काही करंट कॅरिंग कंडक्टर्स आहेत ज्याच्यामधून करंट काही खालच्या डायरेक्शन मध्ये जात आहेत, काही वरच्या डायरेक्शन मध्ये जात आहेत आणि हे आपण असं टॉप व्ह्यूनी बघतोय. तर मी असं म्हणेल सर्कल इथं दाखवलं आणि याला मी असं म्हटलं करंट I1. येस, इथं मी असं म्हटलं हा झाला करंट I2. इथं मी असं म्हणतो हा झाला करंट I3. इथं मी असं म्हणतो करंट किती रे, तर I4 आणि मी इकडं असा करंट दाखवतो दॅट इज नथिंग बट व्हॉट रे, I5. येस, आता नेहमी लक्षात ठेवायचं याच्यामध्ये सर्कल आणि डॉट केलाय त्याच्यामध्ये हे कसावाला करंट आहे, तर इट इज अ आउटवर्ड. येस, आणि सर्कल आणि क्रॉस केलाय तर त्याला म्हटलं जातं काय रे, तर इनवर्ड. येस, म्हणजे हा जो करंट आहे I5 असा बाहेर येतोय, I4 पण बाहेर येतोय, फक्त I3 वाला करंट असा आतमध्ये जातोय. आता आपल्याला याचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी इथं मला एक काय पाहिजे, तर क्लोज वाला पाथ पाहिजे. मग मी असं म्हणेल इथं बघा हा वाला पाथ असा क्लोज करेल. येस, आता हा पाथ क्लोज केला याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा आहे बघा, बी बार डॉट डीएल बार याचं क्लोज वाला इंटिग्रल विच इज इक्वल्स टू काय म्हणतो मी, फ्री स्पेस मध्ये बरोबर, इनटू इथं काय म्हणलंय मला सांगा, तर करंट बाउंडेड. बाउंडेड म्हणजेच एनक्लोज केलेला. कुणी, तर क्लोज पाथनी. हा जो क्लोज पाथ आहे यानी किती करंट एनक्लोज केलेत, तर हे 4 करंट एनक्लोज केलेत. I5 करंट यांनी एनक्लोज केलेला नाहीये. मग आपल्याला जर टोटल करंट फाइंड आउट करायचा असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं आउटवर्ड करंट आहे तो जर मी पॉझिटिव्ह घेतला इथे, तर इनवर्ड करंट मला काय घ्यावा लागेल, निगेटिव्ह घ्यावा लागेल. म्हणजे हा वाला जो करंट बाउंडेड आहे तो मला असा भेटेल, I1 हा आउटवर्ड आहे म्हणून प्लस, I2 हा ही प्लस, I3 मायनस घ्यावा लागेल आणि प्लस ऑफ काय म्हणावं लागेल रे, तर I4 म्हणावं लागेल. म्हणजेच हे काय झालं, तर हे झालं एक्सप्लेनेशन. कुणाचं एक्सप्लेनेशन झालं, तर एम्पियर सर्किटल लॉचं. ओके, आता या एम्पियर सर्किटल लॉला प्रूफ नाहीये, त्याला व्हेरिफिकेशन आहे. काही एक्झाम मध्ये याच्या व्हेरिफिकेशन बद्दलही विचारलं जातं, तर आपण ते व्हेरिफिकेशन बघूया. ओके, तर मग व्हेरिफिकेशनला सुरुवात करूया. व्हेरिफिकेशन ऑफ एम्पियर्स सर्किटल लॉ. मग याच्या व्हेरिफिकेशन मध्ये काय केलं जातं, तर पहिली गोष्ट आता एम्पियर्स लॉ मांडला जातो. परत एकदा बोला एम्पियर्स लॉ कसा मांडला पाहिजे, तर
line integral of magnetic field along any closed path in a free space is always equals to absolute permeability times current enclosed or current bounded by closed path. येस, क्लोज पाथनी बाउंड केलेला काय रे इथे आपल्याला मांडायचा आहे, तर करंट मांडायचा. आता आपल्याला याचं व्हेरिफिकेशन मांडायचं आहे. याच्या व्हेरिफिकेशनसाठी मी एक एक्झाम्पल कन्सिडर करणार आहे. बघा आपल्याला काय माहिती आहे, तर मी असं मांडेल इकडे, वी नो दॅट if this is a current carrying conductor, straight current carrying conductor infinite long, yes, and here it is nothing but the P point which is at a distance a from it. येस, कसलं वाला डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. तर या पी पॉइंट पाशी या करंट कॅरिंग कंडक्टरमुळे प्रोड्यूस होणारी मॅग्नेटिक फील्ड दिली जाते म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय ए. हा फॉर्म्युला आपल्याला माहित असला पाहिजे. कशाचा फॉर्म्युला आहे हा, तर इट इज द फॉर्म्युला ऑफ द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड अराउंड किंवा प्रोड्यूस द पॉइंट विच इज नियर द इनफायनाइट स्ट्रेट लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर. काय व्हॅल्यू आहे त्याची, तर बी इज इक्वल्स टू म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय ए. ही मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू आहे. आता सर्वांचं लक्ष इकडे, आपल्याला हा एम्पियर सर्किटल लॉ काय करायचा आहे, तर व्हेरीफाय करायचा आहे. मग या व्हेरिफिकेशन मध्ये मी काय म्हटलं पाहिजे, तर मी असं म्हटलं पाहिजे, लेट इनफायनाइट लॉन्ग करंट कॅरिंग कंडक्टर, येस इट इज इनफायनाइट लॉन्ग काय रे, करंट कॅरिंग कंडक्टर, पहिलं वाला स्टेटमेंट, येस, थ्रू विच आय एम्पियर करंट फ्लोज, की ज्याच्यामधनं काय फ्लो होतोय, तर आय एम्पियर करंट फ्लो होतोय. आता मला काय करायचंय, तर हा लॉ व्हेरीफाय करून दाखवायचा आहे. मग इथं डीएल आहे आणि इथं काय आहे, बी बार आहे. मग हा जो डीएल बार प्रकार आहे, डीएल आहे म्हणजेच हे जे क्लोज पाथ आहे, त्या क्लोज पाथला म्हटलं जातं एम्पिरिकल लूप. येस, मला या करंट कॅरिंग कंडक्टरच्या भोवती एक लूप घ्यावं लागतं. मी ते लूप सर्क्युलर घेईल ऑफ रेडियस आर, किंवा ज्याची रेडियस किती आहे असं म्हणेल मी, ए रेडियस आहे. ए रेडियस असलेलं मी इथे एक सर्क्युलर लूप घेतो आणि ह्या सर्क्युलर लूपनी ह्या वायरला वाउंड केलंय असं आपण समजूया. सपोज दिस इज अ करंट कॅरिंग कंडक्टर आणि याच्या भोवती असं आपण इकडं सर्क्युलर लूप मार्क केलंय. दिस सर्क्युलर लूप ऍक्ट ॲज अ क्लोज पाथ विच इज ऑल्सो नोन ॲज अ एम्पिरिकल लूप. बरोबर. मग या फॉर्म्युल्यामध्ये लक्षात ठेवायचं, मॅग्नेटिक फील्ड कुणावरती डिपेंड असते, तर कंडक्टरवरती असते. येस, म्हणजेच इन शॉर्ट आपण असं म्हणूया, कोणावरती डिपेंड असते, तर करंटवरती डिपेंड असते. आणि हा जो डीएल बार आहे, हा डीएल बार कुणाशी रिलेटेड असतो, तर इट इज रिलेटेड टू लूप. ओके. मग आता आपल्याला काय करायचं आहे, एल एच एस इज इक्वल्स टू आर एच एस आणून दाखवायचं आहे. मग मी याच्यामध्ये आता असं म्हणेल, एल एच एस घेऊया आपण. एल एच एस इज इक्वल्स टू काय आहे, तर क्लोज इंटिग्रल ऑफ बी बार डॉट डीएल बार. येस, आता सगळ्यांचं लक्ष इकडे बघा. मी म्हटलं बी बार कुणाशी रिलेटेड, कंडक्टरशी. कंडक्टरशी म्हणजे त्याच्यातून फ्लो होणार आहे कुणाशी, करंटशी. आपण इथं याच्यावरती एक पॉइंट घेऊया. या पॉइंट पाशी ऍक्ट होणारी मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ऑरस्टेडच्या म्हणण्यानुसार आपल्याला माहिती आहे, करंटच्या डायरेक्शन मध्ये जर थंब असेल तर राऊंड केलेले फिंगर्स आहेत, कर्ल केलेले फिंगर्स आहेत, ते मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतात. मग या पॉइंट पाशी प्रोड्यूस होणारी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असेल, तर बघा करंट इकडे चाललाय, तर मॅग्नेटिक फील्ड इकडे कुठं असली पाहिजे, तर इनवर्ड असली पाहिजे. म्हणजे आपण इथं असं दाखवूया, दिस इज नथिंग बट द मॅग्नेटिक फील्ड, वी कॅन से दॅट इट इज द बी बार. आता मला कळतं डीएल बार हा काय आहे, कोणाशी रिलेटेड आहे, तर लूपशी रिलेटेड आहे. म्हणजे आपण असं म्हणूया, याच्यावरती जर मी इथं छोटावाला डीएल बार घेतला, या लूपचा छोटा पार्ट म्हणजे डीएल, मी असं म्हणेल इकडून इकडं जाणारा हा डीएल बार झाला. याला मी असं म्हटलं पाहिजे इथं डीएल बार. माझ्या हे लक्षात येतंय, बी बार आणि डीएल बार एकमेकांना कशा आहेत रे, तर पॅरलल आहेत. बी बार अँड डीएल बार आर पॅरलल टू ईच अदर. Therefore, we can say that B bar dot product with DL bar can be represented as B into DL into cos 0. Cos 0 म्हणजे किती होतं रे, तर 1 होतं. बरोबर. येस, आता माझं LHS काय बनेल बघा, तर LHS इज इक्वल्स टू, हिअर इट इज क्लोज इंटिग्रल ऑफ B डॉट DL. आता इंटिग्रल कोणाचं आहे, तर लेंथचं आहे. लेंथचं म्हणजे कोणाचं, तर या पाथचं. म्हणजे हे बघा, याचा इंटिग्रलचा अर्थ काय,
तर हे डीएल याचा विचार करा, परत पुढचं वाला डीएल, परत त्याच्या पुढचं वाला डीएल, परत त्याच्या पुढचं वाला डीएल, अशा सगळ्या डीएलचा विचार करा. मला हे कळतंय या डीएल जरी बदलला, हे बघा डीएल इथं घेतला, डीएल इथं घेतला, डीएल इथं घेतला, डीएल जरी बदलला तरी मॅग्नेटिक फील्ड सेम राहते. का तर या करंट कॅरिंग कंडक्टर पासून हे जे सर्क्युलर लूप आहे त्याचा पॉइंट आहे तो एका फिक्स्ड डिस्टन्स वरती आहे, जे डिस्टन्स किती आहे ए. म्हणजेच मी असं म्हणेल LHS इज इक्वल्स टू हा बी आहे तो आउटसाइड येईल, का तर तो कॉन्स्टंट आहे आणि क्लोज इंटिग्रल ऑफ काय असेल रे इथे डीएल. मग मला सांगा क्लोज इंटिग्रल ऑफ डीएल याचा अर्थ काय, तर डीएल म्हणजे छोटी लेंथ आणि इंटिग्रल ऑफ डीएल म्हणजे समेशन ऑफ अ लेंथ, आणि क्लोज इंटिग्रल ऑफ डीएल याचा अर्थ जे लूप आहे त्याची टोटल लेंथ. मला कळतं या लूपची टोटल लेंथ आहे ती या सर्क्युलर लूपच्या पुन्हा एवढी असणार आहे, तर सर्कम्फरन्स एवढी असणार आहे. मला माहिती आहे सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला असतो 2πr, इथं रेडियस आहे a, म्हणजेच माझ्या हे लक्षात येतंय क्लोज इंटिग्रल ऑफ डीएल हे किती आहे तर 2πa एवढा आहे. येस, आता माझं LHS काय बनेल तर बघा LHS इज इक्वल्स टू b इंटू 2πa बनेल, बरोबर. येस, आता बघा याच्या पुढचा वाला प्रकार मी आता इथं मांडेल. मला काय पाहिजे तर करंट बाउंडेड बाय द क्लोज पाथ. मग मी असं म्हणेल I बाउंडेड विच इज इक्वल्स टू, हे बघा या रेडवाल्या पाथनी म्हणजे त्या सर्क्युलर पाथनी कुठला तर हा वाला कंडक्टर बाउंड केलाय आणि त्या कंडक्टर मधनं किती करंट फ्लो होतोय तर I एम्पियर करंट फ्लो होतोय. मग मला कळतंय की मी असं म्हणेल की RHS माझी काय आली तर RHS आली म्यू नॉट टाइम्स ऑफ I बाउंडेड म्हणजे I. मला हे कळतं इथे LHS इज इक्वल्स टू RHS, LHS इज इक्वल्स टू RHS म्हणजेच काय तर b इंटू 2πa विच इज इक्वल्स टू म्यू नॉट I. देअरफॉर माझ्या हे लक्षात येतंय b इज इक्वल्स टू किती भेटलं मला रे म्यू नॉट I डिवायडेड बाय काय रे 2πa. म्हणजे बघा आता आपण काय केलं तर आपण या करंट कॅरिंग कंडक्टरमुळे प्रोड्यूस होणारी मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट केली ॲट अ डिस्टन्स a. आता याचा फॉर्म्युला आणि हा वाला फॉर्म्युला सेम आला, याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की एम्पियर सर्किटल लॉ इज व्हेरीफाईड. हा जो एम्पियरचा सर्किटल लॉ आहे तो काय झाला रे तर व्हेरीफाय झाला. ओके, थँक्यू.